कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्ति सम्राट देव नामदेव महाराज की जय आदिशक्ति माया मुक्ताई माते की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाळ कृष्ण भगवान की जय सर्वात प्रथम सर्वांना जय जो मज होय अनन्य शरण त्याचेच निवारिण मी जन्म मरण या लागी शरणागत शरण्या मीच येतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः दयांच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मजभेदविला विसरू कसा मी श्रीपाद रामदास पादुकेला विसरू कसा मी नारायण रोहिदास नाना बाबा पादुकेला सेवेला सुरुवात करण्याआधी कोणत्या कारणाने ही सेवा घडत आहे हे वक्त्याचं आपलं कर्तव्य आहे का ते कारण सांगणं आणि कारण असं आहे की आपल्यातून निघून गेलेल्या कैलासवासी अनुसया अनंत होईल ह्या माझ्या माऊली आणि त्या माऊलीच्या 13व्या निमित्ताने ही मजब आमराकडे आलेली प्रवचन रूपी सेवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या निज चरणाला तुम्हा सर्व संतांच्या गुरुजनांच्या आई वडिलांच्या देववृंदांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होते आणि या सेवेला सुरुवात करते जो मज होय अनन्य शरण त्याचेच निवारिण मी जन्म मरण या लागी ते शरणागत शरण्य मीच ऐकू महावैष्णव महायोगी ज्ञानाचा सागर भक्तीचा पाया असणारे माझे ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः अनुभवलेली ही ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरी मधील 9वा अध्याय आणि 288 क्रमांकाची ओवी जो मज होय अनन्य शरण त्याचेच निवारिण मी जन्म मरण
या लागी शरणागत शरण्य मीची ऐकू. साक्षात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हा उपदेश करतात का अर्जुना, जो मला अनन्य भावाने शरण येईल, अनन्य भाव कळायला पाहिजे, ज्या भावामध्ये अन्य कुठलाही प्रकारचा मोह विकार अत्यंत जे म्हणाल ते नको नको ते विचार ते असे अशुद्ध भाव नसतात, त्याला अनन्य भाव म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर शुद्ध भाव म्हणजे अनन्य भाव. त्याच्या आधी माऊलींचं वर्णन करणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्यामधून निघून गेलेल्या अनुसया माता, जशी माझी अनुसया माता तशीच ही अनुसया माता. अत्यंत प्रेम भाव होता या माऊलीकडे. माझी आजी नसेल मी पाहिली, पण ही आजी माझ्यावर तेवढाच जीव लावणारी, नवे नवे माझ्या मुलांनाही तेवढाच जीव लावणारी अशी माझी माऊली होती. प्रत्येकाची माऊली तशीच असते. मला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. प्रत्येक जण इथे असलेला माणूस आपल्या आईच्या उदरातूनच जन्म घेऊन आलेला आहे, बरोबर. आईच्या त्याच मार्गाने आलोय आपण. आणि अशी माऊली त्या लेकरापुरती. काय असतं लेकरासाठी आई म्हणजे सर्वस्व. ते लेकरू ना 60 वर्षाचं जरी झालं ना, लेकरू बद्दल सांगते हा बरं का, आई बद्दल नाही, लेकरू बद्दल. लेकरू 60 वर्ष जरी असलं, 70 वर्षाचं जरी असलं, तरी त्याची आई जर जिवंत असेल तरी ती माऊली त्या लेकरासाठी झटत असते, लेकराचा हिताचाच विचार करत असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. कुठल्याही लाभाचा विचार तिच्या मनात नसतो का मी या लेकराला एवढं वाढवलं, एवढं मोठं केलं आणि माझी त्यांनी सेवाच केली पाहिजे. नाही हो, नाही. माऊलीला हा विचार नसतो. फक्त माझं लेकरू कसा आनंदात राहील हाच विचार. माझं लेकरू कुठेही असलं तरी चालेल, पण तो आनंदात राहावा हीच माझ्या आईची इच्छा असते. कारण की आई बघा, आई वडील दोन्ही आता. कारण की जे लेकरू एका आईशिवाय तयार होत नाही, एका बापाशिवाय तयार होत नाही. दोघांचा समन्वय ऐक्य व्हावं लागतं, तेव्हा या लेकराची निर्मिती होते. आणि म्हणून आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवनाकार. नवे नवे आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. माऊली बद्दल सांगायला गेलो ना, लेकराने आई बद्दल काय सांगावं नाही का. नाही, वाणी अपुरी पडते नाही का. अशी माझी माऊली असते, झटत असते, नुसती झटत असते. कधीपासून झटत असते. जेव्हा या आईच्या उदरामध्ये ते बाळ अस्तित्वात येतं ना, चाहूल लागते, चाहूल या बाळाची, तेव्हापासून बघा. अजून हे बाळ जन्माला आलेलं नाहीये, अजून उदरामध्येच आहे. आणि उदरा
अशी चावूल लागते त्या आईच्या, त्या मातेच्या उदरामध्ये. आणि त्या क्षणापासून तर कुठपर्यंत चिंता करणं आई कधी थांबवते? तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत. जरी शेवटचा श्वास चालू असतो तरी माझं लेकरू हा आला का, ही आली का, ही तळमळ असते माझ्या आईची. आणि अशी आई जर आपल्या घरातून निघून जाते ना, घराचं घर पण अर्पून जात. एक माहेरवाशीन, सासूरवाशीन, नाही माहेरवाशीन जेव्हा आपल्या घरी येते, माहेरवासाला मला चक्कर मारायला येत असेल मला, पण जेव्हा त्या घरामध्ये आई नसेल ना, नाही बरं वाटत तिला. आई कुठे गेली सांग, आई कधी येईल, कधीपर्यंत येईल आई माझी, तोपर्यंत तिला काय त्या घरामध्ये आनंद वाटत नसतो. मग किती घरातली माणसं चांगली असली ना, जीव टाकणारी, ओवाळणारी, तरी आई नसेल ना तर त्या माहेरवासिनीला त्या घरामध्ये येवंच वाटत नाही. हा अनुभव माझा सांगते बरं का, याचा उगाच सांगायचं, त्याचा उगाच सांगायचं नाही. कारण की श्रीपाद बाबा सांगायचे आमचे, तुका म्हणे, नाथा म्हणे, तुका म्हणे, नाथा म्हणे, ज्ञाना म्हणे, अरे नद्या तू काय म्हणे, तू सांग, तू इथे व्यासपीठावर बसलाय, तुझा अनुभव सांग. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, कुठल्या मठामध्ये शिकायला गेलेले, कुठली पुस्तकं वाचली आणि मग त्यांनी ज्ञानेश्वरी बनवली? नाही हो, स्वतःचा स्वानुभव मांडलाय ज्ञानेश्वर महाराजांनी. गीतेवर जरी टीका केलेली असते, गीता श्लोक किती आहेत गीताचे? 700 श्लोक. आणि ज्ञानेश्वरी किती ओव्यांची आहे? 9033 ओव्यांची. मग एवढा अनुभव माऊलींनी मांडलेला आहे आणि तो स्वतःचाच मांडलेला आहे. आणि म्हणून मी इथे बसून स्वतःचाच अनुभव सांगणार आहे. तर खरंच आईशिवाय हे घर पोरखं असतं, खूप आधार असतं. जरी तो मुलगा कितीही कुठल्याही थराला जाऊ दे, कितीही पैसा कमवू दे, कितीही त्याने वर्चस्व मिळू दे, पण स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, अशी त्या बायकांची स्थिती असते. प्रत्येकाचं झालं उदाहरण. थोडं आठवावं तिने आपल्यासाठी काय केलेलं आहे. जेव्हा उदरामध्ये असतो ना, सहज नसते, आपण वाढलो सहज नाही. आईने त्याग केलाय खूप माझ्यासाठी. आईने नको नको तर नाही खाल्लंय, मला जे वाढवण्यासाठी पूरक असं अन्नच खाल्लेलं आहे. ज्या माझ्या बाळाला त्रास होणार नाही हे खाल्लं ना का मला गरम पडेल. नकोय, जरी किती आवडती वस्तू असली ना तरी माझ्या आईने त्याचा त्याग केलेला आहे. नवे नवे जेव्हा जन्माला येतं ना बाळ, तेव्हाही 3 महिने म्हणा 6 महिने तुझी आवडती वस्तू नाही का ती, एवढा त्याग केलेला आहे. चालायला लागतं ना तरी माझा वाय पडत नाही ना कुठे. जरी किती कामात असली ना तरी बाळाकडे चित्त नाही का, घार पिढ्या आकाशी आणि चित्त तिचे पिल्लापाशी, अशी प्रत्येक आईची भूमिका आहे. आणि म्हणून या आईची सेवा करण्याची मला, माझा पामरायला या परिवाराने श्री काळूराम अनंत होईल, श्री हिरानंत होईल, श्री गजानन अनंत होईल, श्री श्याम अनंत होईल आणि सौभाग्यवती आशाताई तरे यांनी, या लेकरांनी माझ्या पामराकडे जी काही सेवा सुपूर्द केलेली आहे ती नक्की मी पूर्णत्वेला नेण्याचा माझ्या सद्गुरु कृपेने मी प्रयत्न करणार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जो माझा होय अनन्य शरण, त्याचेच आणि फक्त त्याचेच मी निवारेने जन्म मरण. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पहिलं सुरुवात करण्याआधी सर्वांना मी नम्र विनंती करते, फक्त जशी माऊलींनी नम्र विनंती केली तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात तर एक वेळ माझ्या म्हणण्याकडे एकदा लक्ष द्या. आणि कसं
एकाग्र चित्तेने लक्ष द्या. आपला संसार थोडा वेळ बाजूला करा. आता काय पाऊण तास उरला असेल माझ्याकडे, पाऊण तास फक्त इथे लक्ष द्या. आपल्या हिताला जागवा. आणि फक्त थोडस ही म्हणते काय, ही कालची मंगळवारची जो काही तुमचं लेकरू बसलेलं आहे एवढं, कारण की माहेरात आलेली आहे मी आणि आई वडिलांना उपदेश करण्याचा या लेकराला काही अधिकार नाहीये. तरी सुद्धा या लेकराच्या पदरात जे काही परम सुख पडलेलं आहे ते मी त्या हिताचं सुख ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून तुम्ही एक वेळ या म्हणण्याकडे लक्ष द्या. माऊली सांगतात, मला जो अनन्य भावाने शरण जाईल त्याचे मी जन्म मरण खंडित करेन. बघा, जन्म मरण खंडित कसं करावं, काय करावं हेच माहिती नाही. माणसाचा जन्म भेटलेला आहे आपल्याला, पण जन्माला येऊन काय करायचं आहे, कुठे जायचं आहे काही माहिती नाहीये. मस्त खातो पितो मजा करतो, नाही ते खातो, नाही ते पितो. लक्षात घ्या विषय. नुसता खाण्यापिण्यासाठी हा जन्म नाहीये. कुछ भी खाओ आणि एक दिन पैर ऊपर करके जाओ, ऐसा कुछ नहीं है बाबा. खाऊन पिऊन नाही का मराचाच ना, आपल्या भाषेत बोलते मराचाच ना, खाऊन पिऊन मरू, पुढचा कोणी बघले. चांगला विचार करा माय बापांनो. पुढे खूप आहे, यमाचे यमदंड खूप कठीण आहेत. इथे खायचं आणि इथे भोगायचं सुद्धा आहे, हे विसरतो माणूस. मेलं का संपलं नाही. मरताना किती, जन्माला येताना जेवढा त्रास आहे ना तेवढं मरताना कितीच पटीने. नरक कुठे, नरकाला गेल्यावर आपल्याला यम मारेल नाही, तेच या जन्मी हिसाब करायचा असतो चुकता आपल्याला केलेल्या कर्मांचा. आणि म्हणून श्रीपादबा सांगायचे, चांगला विचार केला तर, चांगला विचार करायला आपल्याकडे बुद्धी आहे, बरोबर. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. या केशीराजाने, या केशवराने, या समर्थाने, या विश्वाच्या माऊलींनी आपल्याला एक बुद्धी नावाची गोष्ट दिलेली आहे. कोणाला? कुत्रा मांजरांना दिलेली आहे का हो? सांगा का मी पाळलाय कुत्रा, तो रोज सकाळ संध्याकाळ भजन करतो, शाकाहारी आहे, तो हे नाही खात ते नाही खात आहे काही. किती पाळा तुम्ही, जातीवर येणार ते प्राणी. तसं मनुष्य जन्माची जात ओळखायची आहे आपल्याला. जरी मनुष्य जन्म भेटलेला आहे आपल्याला, पण माणूस त्याला जाग नाही होते. मम वंश जीवलोके जीव भूता सनातना म्हणतात, स्थानी इंद्रिय आणि प्रकृती स्थानी करीची. भगवंताचे वंशज आहोत आपण, साध्या सुधाचे पोरं नाही होत. लक्षात घ्या, हे जन्माचे धनी आहेत आई वडील, पण आपण समर्थाचे पुत्र आहोत. या विश्वाच्या मालकाचे आपण पुत्र आहोत. त्याने जन्माला घातलाय. त्याने जर ठरवलं असतं या बालकाला मी जन्मालाच घालणार नाही, आईच्या उदरामध्ये दचकतात का नाही. मग जन्माला घातला अनमोल असा नरदेह आपल्याला भेटलेला आहे. माणूस करतो काय? जन्मोनी केले काय मनुजा, जन्मोनी केले काय घालविले वय पोशिली काया, घालविले वय पोशिली काया, खाऊनी दही दूध साय मनुजा, जन्मोनी केले काय विषय सेविता मन हिरितेना, विषय सेविता मन हिरितेना, नविली माय मनुजा, जन्मोनी केली काय. एकनाथ महाराज सांगतात ना, एका जनार्दनी सेवनी राये, एका जनार्दनी सेवनी राये, निसिदिन हरि पाय मनुजा, जन्मोनी केली काय. एकनाथ महाराज सांगतात, संतांना मानतात नाही ते बसलेले. तुमच्या पायावर
ही लेख नतमस्तक होते आणि विचारते, संतांना मानता का? आपण भारत देशात आहोत, नवे नवे महाराष्ट्रात आहोत, नवे नवे मराठी आहोत. संतांना मानता ना तुम्ही? संतांचं म्हणणं थोडं डोक्यात तरी घ्या, विचार जरा करा. फक्त आपल्याला याच्यात हेच केलं पाहिजे, त्याच्या आधी थोडा विचार करा. कारण की क्षणोक्षणी याची करावा विचार, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा नाशिवंत देह आहे आपल्याला भेटलेला आहे. किती वेळ कोण जगणार आहे हे तरी सांगू शकता का? मी एवढा जगेन, मी एवढा पैसा कमवेन आणि मी एवढा जगेन, मला माहिती आहे मी एवढा जगेन. कोणच नाहीये इथे. क्षणभंगुर नाही या देहाचा भरोसा, क्षणाचाही भरोसा. मी इथे बोलता बोलता माझ्या देहाचा त्यागही होऊ शकतो. त्याने बोलवलं तर नाही का? आपल्या दोऱ्या कोणाच्या हातात आहेत? चाले शरीर कोणाची सत्ते, कोण बोलावितो हरिविना, देखावी ऐकावी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. चालतो बोलतो सर्व त्या भगवंताच्या सत्तेने. पण मला असं वाटतं मीच करते. मी इथे जर प्रवचन केलं नसतं तरी ते काहीच झालं नसतं. मी इथे आलं नसतं तर कोण आलं असतं. मी इथे घरदार सांभाळलं नसतं तर कोणी सांभाळलं नसतं. माझ्यामुळेच हे चाललंय. हा प्रत्येक जीवाचा तुमचा सकट माझाही, बरं का? तुम्ही आणि मी वेगळे नाहीयेत, वेगळे समजू पण नका. तुमचं आणि माझं हेच चाललंय. मी करते, मी करते, मी नसतं तर काय झालं असतं. आणि यामुळे आपण या विषयामध्ये, या मायामध्ये अडकलो गेलेलो आहोत आणि खाऊन पाऊन पिऊन चाललंय. रात्र गेली झोपेत, दिवस गेला खाण्यामध्ये, पण त्या भगवंताचा विचार काय माझ्या मनात आलाच नाही. आणि मग जन्माला हेले आणि पाणी वाहून वाहून मेला. जन्मा येऊन काय केले तुला? मुद्दल कमाविले. मुद्दल म्हणजे काय लक्षात घ्या. मुद्दल म्हणजे जे काही आपल्याला हा नरदेह भेटला ना, ती मुद्दल आहे. देवाने ठराविक मुद्दल दिलेली आहे. हा या 2 हात 2 पाय, डोळे दिले, इंद्रिय हातपाय कान, डोळा मुख बोलाया वचन, तेने तू जोडशील नारायण, आणि नासे जीवपण भवरोग. हा नरदेह फक्त आणि फक्त भगवंताला भेटण्यासाठी. अनुभव भेटल्यावर येणारच. आई झाल्यावर आईचा अनुभव किती काळाने येतो? लगेच येतो का नाही? लगेच ती भावना जी तारुण्य अवस्थेतली नवे नवे जी बाई असते, लग्नाआधी तिचं असतं स्त्री स्वरूप, ते बदलून जातं. एका क्षणामध्ये ती आई होते. तेव्हा तिला शिकवावं लागत नाही मुलाला कसं प्रेम करायचं. बाई, माझ्या आईने मला शिकवलं नाही. बाई, त्याला जीव लाव, बाई त्याचं असं कर. ती आई होते ना, तेव्हाच ती बरोबर अनुभवते सगळ्या गोष्टी आणि तिला सांगावं लागत नाही. तसं भगवंत भेटल्यावर भगवंताचा अनुभव हा तात्काळ येतो. आणि मग त्या भगवंताला भेटण्यासाठी आणि फक्त त्याच्यासाठी आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. नीट ऐका. देवे दिला देह भजन गोमटा, परंतु भजनासाठी आपल्याला बरोबर दिलेला आहे नरदेह, पण आपण भोजन करून घालवलेलं आहे. आणि तो या पाटा झाला बाधिकेचा. बाधा लागलेली आहे. ही जे काय बाधा लागलेली आहे, मायेची म्हणा, ही बाधा लागलेली आहे. आणि ती दूर करण्यासाठी फक्त कुठेतरी नतमस्तक व्हावं लागेल. नम्रवंती भूता तेने कोंडिले अनंता. जर खरंच वाटतंय ना भगवंताला भेटण्याची इच्छा, तर ऐका. नाहीतर आपला संसार काय आयुष्यात कधी सुटणार नाही. आपण देवाकडनं खूप काही मागितलंय. आता बघा, आल्या ओघाने विषय म्हणू शकते. चालू असणारा श्रावण मास, गटारीला किती मटण झोडपलं असेल प्रत्येकाने सांगावं. मी तुमची शाळा घ्यायला नाही आले, माझ्या आई वडिलांचं भलं व्हावं हाच त्यामागे एक उद्देश आहे. असं झोडपलं ना का आपल्याला आता परत मटण खायला भेटणारच नाही. असं त्या दिवशी झोडपलं जातो जीव आणि महिनाभर कसा जातो कसा तरी काढतो. देवावर उपकार केल्यासाठी सारखा आपण महिना अडकतो. श्रावण मास आहे ना, मी पाळेन. 1 महिना जर पाळला तर काय मोठं देवावर उपकार केला का? नाही हो, नाही. त्यावर
जन्माला नाही, त्यावर फक्त एकच देव भावाचा भुकेला, हाती दुष्काळ द्यायला. आणि भाव मध्ये तेही सांगेन, नुसतं शुद्ध हे नाही आपण मना भावाने देवाची पूजा करतो म्हणजे भाव, त्याला भाव नाही म्हणत. आणि काही खाऊन जर देवाची भक्ती आपण बोलत असेल मी खरंच देवाची भक्ती करतोय, तर काट मारा. शास्त्राला जर मानत असाल, संतांना जर मानत असाल, तर इथे विश्वास ठेवावाच लागेल. मनोमार्गी गेला तो तेथेची मुकाला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनाच्या मार्गाने जर आपण परमार्थ म्हणा, भजन म्हणा, भक्ती म्हणा काही करत असू, तर इथे देवाला ती चालतच नाही. देव म्हणतो एरवी तरी पायी जो जैसा माझा ठाई, भजती दया मी तैसाची भजे. एरवी माझे भक्त मला पैशाच्या रूपाने भजत असतील, सोने चांदीच्या रूपाने भजत असतील, पोरा बाळांच्या रूपाने भजत असतील, अन्न धान्याच्या रूपाने, तर मी त्यांना तेच देणार, त्याच्या पलीकडे काही देणार नाही. मी तसाच जर मला सोन्याच्या याच्यातील देव बघत असेल तर तूच आहे, कारण की प्रत्येक जीव हा देवाकडनं काही ना काही मागत असतो, काहीतरी मागत असतो. नाही पैसा, सोना, घर दार, मुलं बाळ काहीतरी मागतच असतो. कधी भिका मागायच्या थांबवायच्या आपण भिका मागायच्या कधी थांबवायच्या? समर्थ आला पाहिजे आपल्या नशिबात, भाग्यामध्ये समर्थ असा सद्गुरू आला पाहिजे. देव भिकारी नाही बरं का, त्याला काहीतरी द्याल ना तो खुश होईल ना, आपल्याला तो देईल तो वस्तू. भ्रम काढून टाका, देव का बाजारचा भाजीपाला नाहीये. काहीतरी द्यायचं देवा, हे देईन मी तुला, तू माझं एक काम कर. नोकर आहे का? नोकर फक्त साधू संतांचा देव, आपला नाही. जर सगळं करून मनाच्या मार्गाने जर आपण भजन करत असतो आणि आपल्या इच्छा असेल देवाने आपल्याला ऐकावं, जमणार नाही. म्हणा वेळी म्हणाले तर शहाणे म्हणाले तर पुन्हा बोलवा नाही तर नका बोलू. सत्य बोलेल, सातची बोलाचे नव्हे शास्त्र, परी संसार जिणे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी. नुसता बोलाचा भात, बोलाची कडी नाहीये. ही ज्ञानेश्वरी संतांची आहे, माझ्या माऊलींची ठेव आहे. आणि हिला स्पर्श करून म्हणते, अनुभवाचे बोल सांगणार, खोटे इथून काही बोलणार नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाहीये, त्याला गृहीत धरू नका. जसे कर्म तसे फळ दिल्याशिवाय राहणार नाही. देवाला सोनं द्या, चांदी द्या, काही पंचपक्वान द्या, देव त्याचा भुकेलाच नाहीये. जसा तुमच्यामध्ये जे काही संचित असेल, प्रारब्ध असेल, अन्न मान धन, हे तर प्रारब्ध आधीन, प्रारब्धानुसार तुमच्या जीवनामध्ये जे सुख दुःख येणार आहेत ते तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. जी काही कोणाला मुलीच होतात, कोणाला मुलाच होतात, ते प्रारब्ध आहे. प्रारब्धानुसार तुम्हाला ते, मग त्याच्यासाठी तुम्ही किती कष्ट करा, इकडे जा तिकडे जा, ते औषध नाही बरं का. तुम्हाला जे तुमच्या पदरात जे पडणार आहे ते पडणारच आहे. आणि मग जर असं वाटतंय कुठेतरी आपल्याला सुख हवंय, जे भगवंताला अपेक्षित आहे, जे शास्त्रामध्ये अपेक्षित आहे, त्या सुखाबद्दल बोलते. आपलं सुख काही संपणार नाही. लग्न होईपर्यंत आई वडिलांना वाटतं माझ्या मुलाचं लग्न व्हावं, नंतर वाटतं पोरं व्हावी, पोरं झालं यांचं कल्याण, हे काही संपणार नाही. संसारात संपतच नाही कधी. देवाला आवडतं तेच करावं लागेल. आवडे देवाची तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन ठिया, हृदयी कळवळा वैष्णवांचा. मी माझ्या पदार्थ सांगते का? मी शास्त्रांचं सांगते, मी संतांचंच सांगते. भगवंताला फक्त तुळशी माळ ज्याच्या गळ्यात आहे, चला तुळशी माळ घातली, झाला संपला विषय. मी आवडती झाली देवाची, इथे पण संपत नाही विषय. हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णव व्हावं लागेल, वैष्णवांबद्दल कळवळा. वैष्णवच नाही, माळ घातला म्हणून वैष्णव नाही होत. प्रत्येकाचा भ्रम आहे. नवे नवे आम्ही मच्छी मटण सोडलंय आता,
उपकार केले का? नाही हो. गाय पण गोठ्यातली गाय पण खात नाही. असे शाकाहारी अनेक प्राणी आहेत. क्षमा मागते, कळवळ आहे ते गुणते हे जनांना देखवळा आणि येत असे कळवळा म्हणून या. आपण देवावर उपकार करायला जन्माला नाही आलो. देवाने आपल्यासाठी काय करावं? जर असं वाटतं ना आपला समर्थ नोकर व्हावा, तर नामरूपी झालेले चित्त त्याचा दास मी अंकित. भगवान श्रीकृष्ण म्हणा, भगवंत म्हणा, श्रीमद भगवंत म्हणतात की ज्या व्यक्तीचा नामावर अरुण असेल त्याचाच मी दास होऊन राहतो. एकनाथ महाराजांच्या घरी किती दिवस माझ्या भगवंताने पाणी वाहिले, कबीराचे शेले दिलेले, कबीरांचा दास होऊन राहिला. धनाबाईचं दळण दळलं. नुसतं पुराणाच्या गोष्टी पुराणात, शास्त्राच्या गोष्टी शास्त्रात. म्हणामणीचा विषय नाहीये हो. आपणही जनाबाई सारखेच जन्माला आलोय. आपणही संतांच्याच मार्गाने आलोय आणि त्यांच्याच मार्गाने जायचंय. आ लासी कोठून या जाती कवण्यारे टाया, घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. लटिका संसार सर्व, लटिका व्यवहार सर्व संसार वाया येत झालं हरिविन. भगवंत कळायला पाहिजे भगवंत. आणि कळण्यासाठी श्रीमंत असे सद्गुरू आपल्या भाग्यात यावे लागतात. आपण कोणालाही शरण जाऊन चालणार नाही, नुसती माळी घालून चालणार नाही. अनाधी कालाचं तत्वज्ञ जर माझ्या सद्गुरूकडे असेल ना तरच मी त्या गोष्टीला शरण जाईल. जर त्या सद्गुरूच्या गुरुकडे जर त्या अनाधी कालचं तत्वज्ञान नसेल तर किती नाही काही गाडीवर पोट्या ओनटली पानं बरी गुरु न कळे गुरु कुणच नसेल कळली, आत्मज्ञानच झालं नसेल, ब्रह्मज्ञानच म्हणजे काही कळलं नसेल तर काय उपयोग? देवाचा अनुभव म्हणजे काय समजतो आपण? घर होणं, पोरवाळ होणं, माझं सगळं चांगलं आहे, मला देवाची प्रचिती आली, मला ही गोष्ट भेटत नव्हती, मला ही गोष्ट भेटली देवाच्या कृपेने. नाही हो, नाही. देवाचा अनुभव म्हणजे फक्त बघा, आई होता आपण, आई जिने लेकराला 9 महिने पोटात वाढवले तिचं सांगते. जिने वाढवलंच नसेल, तिला मूल झालंच नसेल, तिचा अनुभव नाही सांगत. जिने आपल्या लेकराला 9 महिने 9 दिवस होऊन प्रसूतीच्या वेळेला जी काही कळा दिलेल्या असतात, माऊली मी आई झालेली आहे, मला अनुभव आहे म्हणून सांगते. काय अनुभव आला? अंग कापलं नाही, आपला घाम नाही आला अंगातून, डोळ्यातून अश्रुधारा नाही आल्या. दुःखाच्या होत्या का अश्रुधारा? सुखाच्या होत्या ना. माझा बाळ जन्माला येणार आहे आणि ते माझ्या जेव्हा बाळाचा जन्म होतो आणि ती किंचाळी बाळाची जेव्हा कानावर येते किती दुःख झालेला असतो. प्रसूती खायचं का नाही का? दुसरा जन्म आहे आईचा आणि तेवढा सगळं सोसून त्या बाळाची आवाज आला ना, ते क्षणामध्ये ती आई दुःख विसरून जाते. हा अनुभव त्या आईचा आहे. मिरची खाल्ली का गोड लागते, बरोबर? तिखटच लागणार. मिरचीचा अनुभव आहे, जिभेवर ठेवल्या तिखट लागणार. साखर खाल्ली का गोडच लागणार. मुलगा झाला नाही त्याला, तिला विचारा, तिला चिंता बांधून जमेल का पोटाला? काय संडासी पद्मिनीचे 16 मांजेची डोळा आहे कैसी होती. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, जर पोटाला चिंध्या गुंडाळून जर आई होण्याचा जर डोळ्याचं वर्णन करू आपण, उपयोग आहे का? काहीच नाही. अनुभव आलाय म्हणतो, पण कुठला अनुभव? जो माझ्या श्रीकृष्ण भगवंताला आला आणि अर्जुनाला त्यांनी दिला, हातात देव दिला. देव अनुभवण्याचा विषय आहे आणि तो अनुभव या शरीरामध्ये तेच लागली तर कळ कुठे बाहेर लागते का? कळ कुठे लागते? या शरीराला लागते की नाही? सगळ्याचा अनुभव या शरीरावर, आई होण्याचा, बाप होण्याचा, नापास होण्याचा, पास होण्याचा, लग्न होण्याचा, बिन लग्नाचा राहिला तरी तो अनुभव आहे. शरीरावरच उमटतो ना का बाहेर उमटतो? आणि मग देवाचा अनुभव आपण वरपंगाचा सांगू शकतो का? आपण लाख बोलतो माझ्या हृदयामध्ये देव आहे, हृदयामध्ये देव आहे, मग याचा अनुभव बाहेर का? आताच हे नरा आत बघ जरा, जीव हा करा
ओंकार प्रणव उच्चार प्रणव होय साचार आत बघ द्यायचा तो शब्द अवंगमय तो मी यायचा. अरे हे नरा आत बघ जरा, तुला शरीर दिलंय ना, शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीर साध्य होय केले शरीर साधले परब्रह्म. परब्रह्म साध्य करण्याचं साधन आहे. नर देव निधान लागले अति उत्तम सार उत्तम गती. जे देव म्हणती ते देवाची होती तरी कात न धराव चित्ती. तरी चित्तामध्ये भगवंताला भेटण्याचा अनुभव काय येत नाही, काय इच्छा होत नाही, कारण ती मायेमध्ये अडकलेले आहोत आपण. मी हा मी तो ते सगळी माया सगळ्यांना माहितीये, त्याच्यामध्ये अडकलेला आहे. आणि म्हणून त्या भगवंताला आठवण्याचा तो काही क्षण असतो तो चांगला विचार आपल्या मनात येत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, कारे नाटवीसी कृपाळू देवासी, कारे नाटवीसी कृपाळू देवासी, पोषितो जनासी एकलाची, पोषितो जनासी एकलाची, कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती, कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी, वाढवी श्रीपती सवेदोनी, कारे नाटवीसी कृपाळू देवासी, कारे नाटवीसी कृपाळू देवासी. तुकाराम महाराज सांगतात, सकल जनतेला सकल नरदेहाला का आठवत नाही भगवंताला, का येत नाही चांगला विचार का भगवंताने माझ्यासाठी एवढा नरदेह प्राप्त करून दिलाय. अरे जी आई होते दुधाची निर्मिती कोण शास्त्रज्ञ तरी आलं का? तर दूध कसं तयार होतं आपल्या स्तनामध्ये, कोण करते बाळासाठी दुधाची उत्पत्ती, एवढी चिंता त्या माझ्या भगवंताला आहे. खायला घालतो का आपण? आईच्या दुधाशिवाय ते बाळ जगू शकत नाही, माझ्या भगवंताला माहिती आहे. आणि त्या बघा या भिंतीवर वगैरे झाडं येतात, कोण वाढवतो, कोण पाणी घालतं त्याला, वाढतात का नाही? सकळ जनाची नवे नवे किडी मुंगी पासून सकळ जीवांचा कली तो सांभाळ, तुझं मोकली द्यायची नाही. भगवंताना काय वर्णन करावं? वाट बघतोय, आपली वाट बघतोय, कधी माझा मुलगा मुलगी, कधी हा जीव माझ्यापर्यंत येईल. जसे आई लेकरू बाहेर जाऊ दे, कुठेही जाऊ दे, घरात जर टायमावर आला नाही कासावीस होतो का नाही, बाप कासावीस होतो का नाही. माझा मुलगा अजून आला नाही, या आज 7 वाजता येणार होता, 8 वाजले 9 वाजले, काय झालं असेल? हा, आपण त्याला किती जन्म वाट बघायला होतो, किती एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वाडा मानवाचा 84 लक्ष योनी निर्माण केलं भगवंताने. 83 लक्ष 9,99,999 जन्म वाट बघायला लागली. आणि तेवढ्या जन्मात एक योनी कोटी कोटी फेरा घालून आलोय आपण. म्हणजे किती अगणित अशी वाट बघायला लावलेली आहे भगवंताला. आणि तेव्हा त्याला वाटतं भगवंताला आता मी या जीवाला मनुष्य देहाची प्राप्ती करून देणार आहे. कोणी मनुष्य देहाची सुख झाले भगवंताची, अधिकार ब्रह्मज्ञानाची येणे शरीरे मद प्राप्ती. जेव्हा ब्रह्मदेवाने माणसाची निर्मिती केली, आता माझा भगवंत नाचू लागला, गाऊ लागला. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली जी नाही भेटत होती, खूप कष्ट केले आणि ती अचानक भेटली तर आपण कसे आनंदात होतो नाही का? तसं भगवंताला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आता हा जीव माझं भजन करीलच. पण आपण बेईमान निघलो, आपण बेईमान निघलो, आपण भगवंताला आठवलं नाही. वाट पाय उभा भेटीची आवडी कृपाळू दातडी उतावळ. भगवंत वाट बघतोय
कधी मला भेटायला येईल, जशी आईला ते मूल भेटत नाही तोपर्यंत ती कासावीस होतो, तो बाप कासावीस होतो. आणि एकदा तो मुलगा घरात आला, आता निश्चिंतीने 52 ज्याची वाट बघत होती तो मला भेटला. तसा भगवंत खूप वाट बघतोय. किती वाट? जगाच्या मालकाला आपण वाट बघायला लावणं देवाचाही बाप झालो मग आपण, नाही का? आपल्याला आपणच काय अधिकार दिला आपल्याला? भगवंताला वाट बघायला लावणं. क्षमा करा, एवढं आपण लायकीचे नाही आहोत. जर त्याला तात्काळ ठेवत असाल तर जन्माला येऊन काही उपयोग केला नाही. किती वर्ष जगा, काही किती चांगले कर्म करा, मग आपला एकच धर्म आहे भगवंताला आठवणं. आणि त्याच्या विरुद्ध उठाठेवा करत असू तर त्याला भगवंतानेच काही किंमत दिली नाही. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं जर देवाला खरंच भेटावं, देवाचा खरंच अनुभव या शरीरामध्ये यावा तर संतांना शरण जावे लागेल. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतक कार्य होईजे. जैसे मूळ सिंचिने शाखा पल्लव संतोषती. माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जर मुळाला पाणी घातलं तर त्याच्यात फांद्या म्हणा, फूल म्हणा, पानं म्हणा किती टवटवीत राहतात, फळं म्हणा. जर मुळाला पाणी घातलं तर आपण फांद्यांना पाणी घालू, पानांना घालू, फुलांना घालू, जमेल, झाड कोंबून जाईल. म्हणून मुळाला पाणी घालण्यासाठी तसे संत जन्माला अवताराला येतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्ट रीती परोपकारे. जशी आईची भूमिका असते आपल्या लेकरांपुरती, तर या लेकराच्या कसं कल्याण होईल आणि तसं या जगाचं कल्याण माझ्या विश्वाच्या माऊलीला आहे, त्या मालकाला आहे. आणि मग त्यांनी कशाची निर्मिती केली तर संतांची निर्मिती केली. आपला भक्तांवर विश्वास, आपला भक्तांवर विश्वास. भक्तांनी हे केलं ना, भक्ताने सांगितलं, हे बघा प्रत्येकाचा जरा ना विचार करा, आपण काय याचा कसा वाईट होईल, त्याचा कसा वाईट होईल, हे फुकू का ते फुकू, चाललंय का वस्तुस्थिती आहे का मी माझ्या पद्धतीने सांगतोय. हा, याला करणी करू का ती करणी करू, अरे अशी करा का नरका नारायण होऊन जाए, पशु का होय तो पण नहीं, नरका कुछ नहीं हो. नर एक बार करनी करे तो नरका नारायण बन जाए. आपल्याला दुसऱ्याचं वाईटाचं चिंता, पण आपला भला नाही. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगळी. आपला कसा भला होईल तो विचार करायचा. आपुली आईता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. देवाला आनंद होईल असं काहीतरी करावं, आपल्याला आनंद होईल याचा देव प्रत्येक क्षणाला विचार करतोय. आपल्याला अर्ध क्षण तरी माझ्या भगवंताचा विचार करा प्लीज. सगळ्यांच्या पायी नतमस्तक होऊन मी विनंती करते, फक्त थोडा विचार, मुलाबाळांचा झाला, नवऱ्याचा विचार झाला, संसाराचा विचार थोडा बाजूला ठेवा. जर भगवंताला धरला ना तर माझी हा भक्ता काय संसाराची चिंता, समर्थाची कन्या कौरण्य मागे. श्रीकृष्ण भगवंताला अर्जुनाला सांगतो, श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात का माझ्या भक्ताला संसाराची चिंता करण्याची काही गरज नाही, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे, भगवंताला सर्व ज्ञात आहे. माझ्या बाळाचं सुख कशात आहे, जसं आईला त्या बाळाने सांगितलं नाही तरी कळतं, तसं आपण काही सांगण्याची गरज नाही माझ्या भगवंताला. फक्त एक वेळ चांगला विचार करा आणि मग त्याच्यासाठी बुद्धी दिलेली आहे, बुद्धीचा विचार करा. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्माधिक भावी आपण ब्रह्माधिक राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. बुद्धीचा विचार फक्त आणि फक्त भगवंत कसा भेटेल ना त्याच्यासाठी. मग मागे पुढे उभा राहे सांभाळता आलिया गाता निवाय. मग कोणी किती करण्या केलं नाही का, कोणी काय जरी आपल्या घरात आणून ठेवलं. आता ही याच्यावर का बोलते, आमच्या घरातही खूप काही वस्तू आल्या, चिवडून नाश केला तुझ्या घरच्यांनी. घरचेच असतात, बाहेरचे नाही.
आमच्या घरातही बऱ्याच वस्तू आल्या, आई अशी काढायची टाकायची. नव्याने आमची भावजाई जरी आली तरी पण त्या वस्तू भेटल्या घरात. कोण असेल त्याच्या बुद्धीचा वापर बघा मनुष्य कशासाठी करतो, कशासाठी. आता तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल नाही का, का कोण कशासाठी कुठला काय फुकेल आणि काय करेल नाही का. आल्या पण एक क्षण थोडासा पण भीती नाही वाटली. मग का भीती वाटणार, मी भगवंताचा पदर धरलाय, माझ्या आईचा जर मी पदर धरलाय, त्या बालकाने जर आईला धरून राहिलं, कशाला घाबरतो तो बाळ. आपल्याला चुरू चुरू बोलते बाळ नाही का, कोणाला घाबरत नाही. आपण बोललो आ बुवा मारेल तुला, हे करेल ते करेल, नाही. आईच्या पदरात जर बाळ असतो तो घाबरणारच नाही. तसा भगवंताचा ऐसी याचा पदर धरा, जेल देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. आणि म्हणून मागे पुढे उभा राई सांभाळायचं. अर्जुन का घाबरला नाही. 5 पांडव होते, 100 कौरव होते, नव्याने श्रीकृष्ण भगवंताची लाखोची सेना होती. पण अर्जुन हे किती होते, 5 पांडव. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनासी. देखत नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्य पार्थाचे करीत असे. श्रीकृष्ण भगवंत. अर्जुन का नाही घाबरला. अर्जुनाला माहिती माझ्याकडे श्रीकृष्ण भगवंत आहे, जगाचा मालक आहे, शंकर आहे, ध्वजावर वानर आहे, कशाला घाबरतोय. साक्षात परमार्थ भगवंत माझा चालक आहे माझ्या रथाचा, कशाला घाबरतो नाही का. आणि घाबरला नाही म्हणून 5 पांडवांचा विजय झाला आणि 100 कौरव गेले भेंड्या कात्रीत. तसा आपला भगवंत जर चांगल्या खऱ्या संतांना शरण धर तर ही सगळी बघा ताकद बोलण्याचीही येते. नुसता बोलाचा भात आधीच सांगितलं, मनामणीचा परमार्थ हा विषय नाही, अनुभवण्याचा विषय आहे. आणि असे संत परंपरागत भाग्यात यावे लागतात. आज झालाय जन्माला आणि झाला संत आणि घातल्या आधी त्याच्या हातातून माया किंवा त्याच्या अनुयायी झालो, हा प्रकार नाहीये. वारसा हक्क कोणाला भेटतो. सातबाऱ्यावर वाढ वडिलांपासून नावं असतील त्यालाच. असं कोणाची संपत्ती भेटूच शकत नाही. आणि मग म्हणून मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ देतून या ओम स्वरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुर्श्लोकीचारी भागवत. हे मूळ आलंय कुठून, विष्णू पासून आलंय मूळ. मला कोणीतरी सांगितलं आणि मी इथून बोलते, हा विषय नाहीये. जसा विष्णूला अनुभव आला, तसा शंकर भगवंताला आला, तसं त्यांच्या कृपेने ब्रह्माला आला. ओम ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांताबाई बंडोबा बाबा केरबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोमदास बाबा आणि नाना बाबा, ही सकट परंपरा आलेली आहे का. नुसती जोडाजोडी नाही केलेली आहे कोणी आणून हे त्याचा फोटो लावला त्याचा फोटो लावला नाही बरं का. मी माझ्या आईचेच गुणगान गाणार, कारण की तिच्या उदरातून मी जन्म घेतलेला आहे. माझ्या आई तिच्या आईचेच गुणगान गाणार तिने, कारण की हा वंश परंपरा आलेली आहे आणि तशी वंश परंपरा ही आनंद संप्रदायाची आलेली आहे. म्हणून इथे बोलण्याचा अधिकार. तुम्ही पाहिला असेल, मला इथे चालताना जरी ना मी वर बघून नाही चालत, मला नाही ते होतच नाही का पुढे एवढी माणसं आणि अशी जावी नाही. पण इथे व्यासपीठावर सगळ्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघणार अधिकार दिलाय माझ्या संतांनी इथून बोलण्याचा. आणि म्हणून त्या अनुभवानं म्हणून ही परंपरा आलेली आहे. वंशज घरंदाज घराणा आहे आमचा आणि त्या घरंदाज घराण्यातली घरंदाज लेक आहे. श्रीपाद बाबांनी जसा अनुभव आला तसा या लेकराच्या हातात दिला आणि मग हा घे तुझा भगवंत, मग तुझी चिंता त्याची सर्व आहे. नामरूपी जडले चित्त त्याचा दास अंकित आहे. या उठा ठेवा काही करायची गरज नाही. कर्मानुसार आपले कर्म भगवंत करत असतो. कधी जेव्हा भगवंताचा अनुभव येतो, जर शंकराला आला, पार्वतीला आला, महाविष्णूला आला,
आणि माझ्या नानाबाबांनी मला आणून दिलेला आहे. आणि तो अनुभव सात्विक भरणे रोमांच दाटणे वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखील नेत्री अश्रुत्या दितरी वाहत असे. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्य पुटी धरून राहे टाके श्वासन श्वास ऊर्ध्व भावे देखा आणि स्वरूप आहे एका मिळवून एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्नाची होता देव कृपा करी तयावरी. मी शरीराबद्दल सांगितलं लक्षात घ्या विषय सगळ्यांना कळाले नसतील शब्द. शरीरातील अनुभव सांगितला. सात्विकता या शरीरामध्ये येते. अंग कापू लागतं अंगामध्ये रोम रोम उभे राहतात. माणसाला रोम आहेत बरोबर ना कळत असेल नाही तर मी बाहेरचं कुठलं तरी सांगते असा विषय नाहीये. समजेल असंच सांगते की नाही नाही तर तुम्ही सांगा काहीतरी बाई चुकतोय तुझा बाय ऐकायला तयार आहे. रोम रोम उभे राहतात अंग या रोमातून घामाच्या धारा वाहू लागतात. श्वासाची गती वाढते. बघितलं असेल कोणाचं तरी बघतो नाही का कुठलं तरी मांडवा घालून गेलेला असतो माणूस. श्वासाची गती वाढते. पोटात आनंदाच्या उकळ्या पोटात शरीरातलंच चाललंय अजूनही. पोटात आनंदाच्या उकळ्या फुटतात. कंठ दाटून येतो. वाचा पांगवली जाते म्हणजे शब्द फुटत नाही. आणि मग याच नेत्रातून चंद्रभागा इंद्रायणी म्हणा गंगा म्हणा निरंतर वाहत असते. त्या नदीला पूर येतो या नदीला डोळ्यातून. आणि मग भगवंत कसा आहे रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुझी न गुणाया मैं गुलाम तेरा. माझ्या देवाला रूप नाही माझ्या देवाला नाव नाही माझ्या देवाला गाव नाही. कृष्णाला गाव होता नाव होता रामालाही गाव होता नाव होता पण माझ्या देवाला नाव नाही रूप नाही असा माझा भगवंत आहे. जो हृदयामध्ये आपण सांगतो ना इथे देव आहे तो प्रकट होतो. आणि मग माझ्या देवाची प्राप्ती झाल्यावर मी या जन्म मरणाच्या दुतडीपासून मुक्त होतो. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे आणि मग किंबहुना एर झारे चिरापळे. जेव्हा आपण किती वेळा जन्माला येतो किती वेळाने मरतोय. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम या संसारे कल दुस्तारे कृपया मारे पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. काय सांगितलं मूर्ख माणसा भगवंताला भज 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 किती वेळा सांगितला. पण मूर्ख माणूस आपण नाही आहोत बरोबर. लेख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. माऊली सांगतात मनुष्य जात ही स्वभावताच भजनशील आहे. आईचं दूध कसं प्यायचं कुठली ट्रेनिंग दिली बाळाला आपण का बाबा खेच रे बोलतो का माऊली. उपस्थित ज्ञानी याला म्हणतात. खेचायला सांगायला लागत नाही बरोबर त्याला कळतं. म्हणजे हा जीव ज्ञानी जन्माला आला पण अज्ञानाचं आवरण आलंय ते संतांच्या मार्फत दूर करायचंय. आणि निकाळ असा परब्रह्म आपल्यामध्ये उदरामध्ये त्याला जन्माला द्यायचंय. आणि म्हणून या माऊलीची बघा चांगला विचार नसेल पण माझी आई बुद्धी कुठे वापरावी. या गावामध्ये ना भरलंय गाव पण जेव्हा या असा संतांच्या कीर्तन प्रवचनाला जी मंडपात राहतात ना त्यांना कुठेतरी असं वाटत हे काहीतरी चांगलं म्हणून ऐकतो बरोबर का नाही. आपल्याला काम नाही म्हणून इथे बसायला आलो. ही माऊली खुर्ची घेऊन राहायची तिथे. आपल्या शंकर मंदिरात जे जे कीर्तन प्रवचनाची कार्य झाली कार्यक्रम झाली माऊली एवढं वय झालं तरी ती खुर्ची घेऊन तिथे बसायची. आम्ही बघितलंय म्हणून अनुभव सांगतो. आणि तेच पुण्य आज फळाला आलंय माझ्या माऊलीचं. म्हणून त्यांच्या मुलांनी चांगला विचार केला नानांनी आणि काकीने तर बाबा कीर्तन प्रवचन होऊ दे माझ्या माऊलीच्या सेवेला. सेवा तर केली कोणी करणार नाही बरं का. इथे बसलेली तिच्या सकट सांगते का ती काल मामाने सांगितलंय ना आश्रम मध्ये टाकतात बाहेर ठेवतात. प्रत्येकाला माहित असेल सांगण्याचा विषय नाही. आपल्या आईची सेवा करणं आपल्या आईची सेवा करायला भेटणं खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि अनुभवली बरं का. कारण की बघा ही जुनी माणसं
एवढी वेळ जगली ना खूप ठेव झाली. माझ्या आई वडील जगतील का नाही किंवा मी जगतील का नाही सांगू शकत. मुलाबाळांना आजी आजोबा जरी आता भेटतील का नाही हे आपण सांगू शकत नाही. पण त्या आजीची सेवा केली, त्या आईची या परिवाराने सेवा केली आणि म्हणून त्या आईने चांगले कर्म केले असणार आणि म्हणून तिच्या या कार्याला या संतांचा निरोप सांगण्याचा मला जो काही संधी मला दिली तुम्ही या परिवाराने त्यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि आई ही सद्गती आईला भेटणारच. पण त्याच्याही आधी जर सद्गती म्हणजे काय, चांगली गती, जी ज्या ठिकाणावर जी आई आलेली आहे त्या ठिकाणाला चांगल्या गतीने, कारण की हा रस्ता खूप पहाड आहे का बरं का. संतांच्या मार्गाने गेला तर गुंडा सुटतील, पण संतांच्या मार्गाने गेलो नाही तर खूप अडचणी आहेत. आणि या अडचणी जर दूर करायचं असेल तर याच आईला आता या क्षणी सुद्धा उद्धार करण्याची संधी या मुलांकडे आहे. लक्षात घ्या विचार. धन्य हरिभक्त जन्मल्या त्या वंशी सकळ कुळांची तारावया पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. धन्य हरिभक्त जन्मले जावंशी, धन्य हरिभक्त जन्मले जावंशी, सकळ कुळासी तारावया, सकळ कुळासी तारावया पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. ऐसा हरिभक्त व्हावा कोणी, ऐसा हरिभक्त व्हावा कोणी, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. यमाचे यमदंड सुखतील नरक, यमाचे यमदंड सुखतील नरक. वंशी येता एक हरिभक्त, वंशी येता एक हरिभक्त, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. ऐसा हरिभक्त व्हावा कोणी, ऐसा हरिभक्त व्हावा कोणी, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. तुकाराम महाराजांचा काय म्हणतात, तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती त्याचे सदा, कल्याण इच्छिती त्याचे सदा, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. याआधी आपले पूर्वज गेलेले असतील, नसेल चांगला विचार केला, आता संधी आहे आपल्याकडे. असण्यावर विषय घेऊ नका. जे शास्त्रोक्त आहे तेच आहे, जे मनुष्य देहाने करायलाच पाहिजे तेच सांगते. आणि त्याच्यासाठीच हा जन्म आहे, खाऊन पिऊन नाहीये. तुम्ही किती पैसा गळा तुम्हाला भेटणार, तुमच्या प्रारब्धानुसार भेटणार, पण तुमचं आद्य कर्तव्य काय आहे तर हरिभक्त व्हावं. आणि माझ्या कुळाचा, सकळ कुळांचा, एक नाही दोन नाही, सकळ कुळाचा उद्धार करण्याची पात्रता आता माझ्या अंगी आहे. मग मी त्या संधीचा वापर करायलाच पाहिजे. आणि म्हणून आवड आहे देवाची, पुन्हा एकदा सांगेन, आवड आहे देवाची. तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपीचंदन पिया, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळ्यात घालावीच लागणार आहे.
त्यासाठी हरिभक्त होण्याचा लायकीचा होत नाही. आणि त्यासाठी ही तुळशी पवित्र तुळशी गळ्यात घालावी लागेल. मेल्यावर घालून काय फायदा आहे? निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. मग त्या पसाऱ्याला किती सजवा, किती कोणाचंही लुगडं घाला, मग माझा घाला नाही तर त्याचा घाला, कोणाचा घाला, मग किती दागिने घाला, काही उपयोग नाही होत. मेल्यावर काही उपयोग नाहीये. म्हणून क्षणाला चांगला विचार करून माझ्या पूर्वजांचाही मला जर उद्धार करण्याची संधी प्राप्त होईल माझ्या सकट, तर मी का नाही चांगला विचार करावा. आणि म्हणून या जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचा आपलाही आणि त्यांचाही आपल्या हातात संधी आहे. आणि म्हणून ती पूर्वज सुद्धा वाट बघतात. त्या हरिभक्ताचा जन्म आपल्या घरात कधी होतो? जेव्हा आपण त्या भगवंताला अनुभवण्यासाठी प्राप्त होतो. जेव्हा आईच्या उदरात येतो, तो जन्म तारीख असेल, वाढदिवस असेल, तो आपला खरा जन्म नाहीये. 1400 वर्ष आपले चांगले महाराजही जगले, पण मुक्ताईला शरण गेले. 1400 वर्ष शरीर केले जाताना काही उपयोग नाही झाला. नाही गुरु मंत्र, नाही उपदेशक मोठ्याने शिरी वाढवला. आणि मग 9 वर्षाच्या मुक्ताईला 1400 वर्षाचा जर म्हातारा शरण जात असेल तर काहीतरी या नामामध्ये पावर आहे. आणि म्हणून चांगल्या महाराज सांगतात का आधी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालं मुक्ताईचा. बघा, तो खरा जन्म असतो. आणि म्हणून खूप कटकट केली, करवली कैसी केली कटकट, बरे का वाईटात देव झाले तुमच्या गुरुजनांच्या, देववृंदांच्या, संतवृंदांच्या, नव्या आई वडिलांच्या सेवेसाठी निवडलेली होवी. जो माझा आहे अनन्य शरण, त्याचेच निवारेल मी जन्म मरण. या लागती शरण मीच एका देवाला शरण जा, तुला तो एक देव करुणी द्यावा, त्यांनी विन जीवा सुख नाही. आणि एवढी बोलून मी त्या अनुसया मातेच्या चरणावर, माझ्या सकट संतांच्या नव्हे तुमच्या देववृंदांच्या चरणावर ही सेवा, इथे देवा पुष्प इथेच अर्पण करते. आणि माझ्या आईला सद्गती मिळाली बरं का, शंका ठेवू नका. हे केलं पाहिजे, एवढं हे केलं पाहिजे, नाही, मिळाली ही शाश्वती आम्ही देऊ शकतो. आणि म्हणून काही करायची गरज नाही. जर उद्धार करायचा असेल तर चांगला विचार करून या पंथात तुम्ही जन्माला यावं, अशी सदिच्छा ही लेकरू माझ्या आई वडिलांच्या पुढे करते. आणि इथेच या सेवेला पूर्ण विराम देते. पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वगैरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की, सच्चिदानंद सद्गुरु नंदा बाबा महाराज की जय. सत साधु संतान की जय. आता विश्वात्मके देवे केने वायज्ञ तोषावे, तोषोनी जावे पसाय गान हे. हे खरांची वैकट सांडो, तया सत्कर्मी रवी वाढो. भूता परस्परे करो मैत्र जीवांचे, दुरितांचे विघ्न जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांची रचते राहो. प्राणी जात वैकट सकल मंगळी, ईश्वर निष्ठांची नादी आई. अनवत भूमंडळी भेटा करा कल्पतरुचे आरव. क्षेत्रा चिंतामणीचे गाव, दोरले पियुषाचे चंद्रमेचे भाषण. मातंग हे तापहीन ते सदाई सदा सज्जनस्तु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ही लोकी. भजिद्वारी रुची अखंडित आणि ग्रंथोपजीये विशेष लोकीये. कृष्णादृष्टी जे भुरारी एक म्हणे श्री विश्वेश्वराहो. आवो पसाहो येणे वरिज्ञान देवो सियाधारा. येणे वरिज्ञान देवो सियाधारा. येणे वरिज्ञान देवो सुखिया गाला सुखिया गाला सुखिया. ओम शांति शांति. योगेश्वर भगवान की जय.